नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर बघा आमच्या घरी कोण आलेले, तर आम्हाला भेटायला आली माझी मम्मी. आमच्या बाबाची तब्येत थोडीशी बरी नाहीये, म्हणजे माझ्या आजन सासऱ्यांची, तर त्यांना भेटायला आलेली बघा. तर आत्ता आली, संध्याकाळी 5 वाजले आहे ना मम्मी. आणि आपण ब्लॉगची सुरुवात मम्मीपासूनच केली. सकाळचा काही ब्लॉग काढणं झालाच नाही बघा. आणि हे बघा समूसाठी काय आणलेले दाखवते. समू हे घे बेटा, समोसाठी बॉल आणला. बॉल दाखव समोर. दाखव बेटा दाखव. बॉल आणलं म्हणा. बॉल तर आल्या आल्या समूह छान असा बॉल खेळती बघा. आणि अजून काय काय आणलं मम्मीने ते पण दाखवते तुम्हाला. काय काय आणलं मम्मी आमच्यासाठी? तुमच्यासाठी आणली, केळी आणली आणि चिवडा आणला. तर आपण समूला बिस्लरीचं पाणी पाजत असतो बघा. तिचं पाणी संपलेलं होतं, तर ह्या 2 बॉटल आणलेल्या आहे, बघू शकता. आणि बाबासाठी खायला आणलं. हा, बाबासाठी आणला बदाम शेक. बाबाला चावत नसल्यामुळं, कारण की पपडी झालं पुन्हा बाकीच्या कोणत्याच गोष्टी बाबाला चावत नाही. जे असं बारीक चुरून दिलं तेच खाते. तर बदाम शेक नुसतं प्यायचं आहे मस्त. तर असं छान बदाम शेक आणला बघा मम्मीने. आणि आमचं सकाळी दूधच आलं नव्हतं बघा. आज आमचा दूधवाला आला नाही. रात्रीचं थोडंसं दूध होतं ते पेलं समूनी. पण आज संध्याकाळी परत चहाला पण आणि तिला पाजायला पण दूध नव्हतं. तर हे दूध आणलेलं आहे अर्धा लिटर गाईचं. तर डेअरीचं दूध मला आवडत नाही बघा ते, पण मग नावीलाज असल्यावर आणावं लागतं. आणि आणखी काय काय काढ ना, पिशवी काढ ना, पाहू दे ना मला. काय नाही, चिवडा आणला. तर हा आणला मम्मीने छान असा चिवडा. दरवेळेस आणत असते ती. आणि ही केळी आणलेली आहे, बघू शकता. समूला लय केळी आवडती मम्मी, म्हणून आणली ना. तू एक केळी तिला खाऊ घालती बाकी पटपट खाती. तिला लय केळी आवडती है ना. मम्मा खाती देऊ तर मम्मा. तर मम्मीला चहा वगैरे करते मी आणि नेते आमचं शेत दाखवायला. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. समू गेलेली समोर, मम्मी आली म्हणून राहिली बघा. तो संध्याकाळच्या 5 वाजता चाललो आम्ही शेतामध्ये. मम्मीला थोडाफार भाजीपाला देते म्हणलं, सिटीला खूप महाग असतो ना. तर इथपर्यंत आलं बघा आपलं बांधकाम. आणि मम्मी आणि आत्या बघा किती लांब गेल्या. मला पिशवी बघू सरच. तर चला, आमच्या आत्या भाजी बांधायला पोत्याचं बघा कसे सुतळ्या काढत्या. कसं काढते आत्या? या अशा सुतुळ्या काढणं पडत्या आणि भाजी बांधणं पडते अशी. आधी काढून तर दाखवा ना ताईला, दाखवा. या अशा काय सुतुळ्या काढणं पडत्या आणि या अशा. हा आमच्या शिवरे दाखा. हा समोर दाखा, समोर दाखा. समू काय म्हणून राहिली बघा. काय पिल्लू समोर कशी काढते म्हणा त्या. ती म्हणते कशी काढते मला दाखव. तुला बघायचं काय हा, कशी काढते असं. तर. बघायचं तुला? या असं आता तुला बघायचं? आता भाजी काढायची. तर आता 5 वाजता भाजी चालू केली बघा काढायला आम्ही. एकदा आम्ही वरतून येतो, आईला शेत दाखवते आणि फांदाची भाजी बी देते. तर चला शेतामध्ये काढा. ते मी आलेच वरतून. तर हे बघा वरती अशी चिमणी बसलेल्या आहेत. चिमण्या बघू राहिली समूह. नाही नाही अजून नाही आला, सुरुवात आहे. लय बारीक आहे ना तो, कवळा असन मम्मी. समू बघा कशी बसली आजीच्या डोक्यावर. आय समू, आय पिल्लू. ओ वा, चला 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 चला. तर हा उडीद आहे मम्मी आमचा. चांगला आहे का? मस्त आला ना. मला उडीद आणि मुगात हे कळतच नाही फरक, कारण की सारखेच दिसते पाणी याचे थोडे. काडी लाल असते उडदाची. हो का? काय राहता? लाल काढते खालून बुडात बघ. उडदाची का? बघू बरं का. मम्मी म्हणती, मला इतक्या दिवसाचं माहित नव्हतं. लाल काडी खालून. तर हो खरंच येतं ये बघा. आणि आता मुगाची बघतो आता. तर लाल काडी आहे उडदाची आहे ना. नाही तर मुगाची. पानासारखीच राहते ती. हो का? आणि मुगाचं काय फरक राहतो मग? त्याची काडी बुडात बुडात बघ हिरवी आहे. हिरवी. बुयाला मुगाला तर वाद्या लागल्या. हा मग हे पाय ना, लागले ना, फुलं लागले ना. फुलं लागले ना. फुलं पण लागले, शेंगा पण लागल्या. दाखवते मी. हा ताई, बारीक बारीक शेंगा पण लागल्या आपल्या मुगाला. आणि याची शेंगा ही बघा, छान अशी हिरवी काडी आहे. हा फरक आहे बघा उडद्यामध्ये मुगामध्ये, मला नव्हतं माहिती. हा, आणि इकडं आहे आपला भुईमुग. मस्त आहे ना. आत्यानी तो काल आणि हा वखर घालून शेण मुद्दे उद्या सांगितलेलं आहे. आता उद्या घालणार आहे. तर आलो बघा आम्ही फांदाच्या भाजीच्या शेतामध्ये. तर इकडं दिसते तुम्हाला फांदाची भाजी, बघू शकता किती मोठे मोठे पानं येतं. आणि आता मम्मीने मी फांदाची भाजी तोडते आणि समूला खाली बसवते. बसतीन बाई? बसती 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 म्हणली ओ लेकरू. बैस बाई इथं.
इथं बैस तू. हा ही थैली घ्या. ही थैली घेऊन बैस आपली. तर इकडं समूला बसून ठेवलं. आता आम्ही भाजी तोडतो. तर इकडं बघा छान अशी फांदाची भाजी तोडून घेतली मम्मीनी. आणि तो वेल आहे त्याची पण तोडतीये. कारण की एक एक पान तोडायला ती इतकी उंचावर आहे ना की आम्ही थोडीशी तोडूनच घेतली खाली. म्हणजे बसल्या बसल्या तोडता येते. आणि बघू शकता सगळ्या लिंबावर पांघू राहिली बघा ताई ती. एवढी तोडली बघा आम्ही भाजी. आता जातो घरी. म्हणली मन भरून खाईन भाजी. मग मम्मीला भाजी आवडती आणि ही विकत मिळत नाही बघा ताई. तर कोणा आवडती कोणत्या कोणत्या ताईला त्यांनी पण कमेंट करून सांगा. कोणत्या शेतामध्ये आहे अशी फांदाची रानभाजी हेही सांगा. तर मम्मीला भाजी घेतली आणि आई मम्मी आणि आम्ही चाललो आता घरी. कोणता हो मम्मी? असा तो उतरणीचा खोकले ने उतरणीच आहे पण आता. तर तुम्हाला उतरणीचं वेल दाखवते बघा मी. खोकला सर्दी असलं तर आपण देत असतो लेकरांना. बघू पान तोड का दूध निघत पण याच्यातून. तर हा आहे आता लोक मेल्याची ओळख नव्हती बरोबर. उतरणीचा वेल. तर लेकरांसाठी सर्दी खोकला कफ गिफ्ट सगळं जातं बघा याने मस्त. आणि याला मी आमची टरबुजाची वेल दाखवते ताईला. टरबूज आहे ना ते तेव्हा टरबूज सुद्धा लावलेले आम्ही. आहे ना मोठाले होत नाही वरतून सायर पडू राहिली. तर ही भाजी काढली बघा आईने इकडं. मम्मी नाही म्हणे की तू घरी जा कारण की याच्यावर होते किडे वगैरे आहे म्हणे. तर समूला चावण आम्ही दोघी भाज्या काढतो. तो मम्मीने आणि आईने बाकीची भाजी काढली बघा. मी आणि समू घरी आले. तर कुठं कुठं काढून ठेवली होती त्यांनी दाखवते तुम्हाला. जिथं जिथं फुलं आलेले नाही आहे जिथं जिथं चांगली भाजी आहे तिथली काढली. बाकीची आपण वखरून टाकणार आहे बघा. तर इकडं चालू होती मम्मीची आणि आईची भाजी काढणं. तर मग 4 वाजताच मंडीत जाते बसल्या ठिकाणी नाही हिंडून इकती तुमच्यावानी. तुमच्यासारखंच इकती हिंडून. हा 10 वाजता 11 वाजता घरी. आणि आपल्या चिंचाच्या झाडाला छान अशा छोट्या छोट्या चिंचा पण लागल्या बघा ताई. मस्त दाखवते तुम्हाला झूम करून. हो ना मी आज तुला चिंचा दाखवते ना. बघ हे बघा ताई छोट्या छोट्या मस्त लागतं बरं का. हो ना घरी जायचंय बेटा. चिंच दाखवून जाऊ ना आपण. असं का चाल चाल बेटा चाल तुला जायचंय का चाल. तर हे बघा ताई जे झाडं आपण आणून ठेवलेले होते सोनूच्या पप्पाच्या मित्रांनी दिलेले होते. तर असे छान इकडं कुंडात लावून घेतले बघू शकता मस्त. नगरला आम्ही शिवांशीच्या बड्डेला गेलो होतो तेव्हा मॉलमध्ये गेलो होतो सोनूचे कपडे आणण्यासाठी. तर समोर बघा कशी परेशान करत होती आम्हाला. आणि इकडे बघा शिवांशीचा बड्डे पण दाखवते थोडासा तुम्हाला कसा झाला होता आणि कसा केक होता. तसा बार्बीचा छान असा केक आणला होता. आणि खूप गर्दी होती कारण की छोटंसं घर होतं तर खूप अडचण झाली होती. पावसामुळे आम्हाला घरीच करावा लागला. लेकरं इकडे तिकडे न्यायला परेशानी होईल म्हणे मम्मी. तर घरी केक कट केला होता तिचा. असा सुंदर केक आणून मस्त डेकोरेशन वगैरे केलं होतं घरी. तर बघू शकता किती जण होते. सगळे जवळजवळचेच बोलवलेले होते बघा वाढदिवसाला. तर छान झालं का तिचं वाढदिवस डेकोरेशन तुम्हाला आवडलं का सांगा. तर ह्या आमच्यावरच्या मावशी मम्मी भाडेकरू. तर त्यांनी अगोदर ववाळलं असं एक एक करून सगळ्यांनी ववाळलं बघा तिला. नंतर मी ववाळलं बघा. तर मस्त ववाळू देत होती शिवांशी. बिलकुल रडत नव्हती. छान अशी बघा कशी बघत होती. कधी केक कट होत होतं तिचं सगळं लक्ष केक कडच होतं. शिवांशीला छान छान असे गिफ्ट पण आले बघा. आम्ही तर काही घेतलेलं नव्हतं पैसेच दिले होते म्हणलं काहीतरी कामात येऊन जाईल. आणि जे छोटे मोठे गिफ्ट आले होते ते छान असे तिला खेळायला काम येऊन गेले बघा. तर इकडे चालू होते तिचे पैसे घेणं. आता चालू होता केक कट करायचं काम. तर बघा तिच्या हातानेच केक कट करते ती. कट केल्यावर सगळ्यांनी अशी जेवण वगैरे केले बघा.